नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे पासून सुरू केलेलं आमरण उपोषण सरकारच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेतलंय. हे उपोषण पूर्वी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी होतं. मध्यरात्री सरकारकडून प्रत्यक्ष कारवाई आणि वेळेत अंमलबजावणीचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण समाप्त केलं. महाराष्ट्र सरकारने दिलेल्या प्रमुख आश्वासनांमध्ये शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ, 58 लाख नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र व व्हॅलिडिटी देण्याची प्रक्रिया तसेच दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा समावेश आहे. याशिवाय हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटपासाठी SOP तयार करणं, जात पडताळणी प्रक्रिया पुन्हा सुरू करणं, सातारा संस्थांसाठी GR काढणं तसेच मराठा कुणबी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय कक्ष स्थापन करण्याचंही आश्वासन देण्यात आलंय. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असून प्रलंबित प्रकरणावरही लवकर निर्णय घेण्यात येणार आहे. पश्चिम आशियातील सततच्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर इंडिया सरकारने पेट्रोलियम उत्पादनावरील निर्यात शुल्कात मोठी कपात जाहीर केली आहे. ही नवी दरवाढ 1 जून पासून लागू होणार आहे. वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पेट्रोलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांवरून 1.5 रुपये प्रति लिटर करण्यात आलंय. डिझेलवरील शुल्क 16.5 रुपयांवरून 13.5 रुपये प्रति लिटर पर्यंत कमी झालंय. तर ATF वरील शुल्क 16 रुपयांवरून 9.5 रुपये प्रति लिटर करण्यात आले. मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अधिसूचनेनुसार कच्चं तेल आणि इंधनांच्या आंतरराष्ट्रीय किमतीचा आढावा दर पंधरवड्याला घेतला जातो. त्यानुसार हे बदल करण्यात आलेत. सरकारने स्पष्ट केलं आहे की देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल होणार नाही. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI देशात लवकरच प्लास्टिक म्हणजेच पॉलिमर नोटा आणण्याचा विचार करते. पहिल्या टप्प्यात 10 आणि 20 रुपयांच्या नोटा चलनात आणून त्यांची चाचणी केली जाऊ शकते. या निर्णयामागे मुख्य कारण म्हणजे नोटा छपाईवरील वाढता खर्च कमी करणं आणि नोटांची टिकाऊ क्षमता वाढवणं. प्लास्टिकची नोटा कागदी नोटांपेक्षा अधिक टिकाऊ असतील आणि त्या पाण्यात खराब होणार नाहीत. त्यामुळे त्यांचं आयुष्य साधारणपणे कागदी नोटांपेक्षा 2.5 पट जास्त असण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तरी 100 आणि 500 रुपयांच्या कागदी नोटा बंद होणार नाहीत. प्लास्टिक नोटा या फक्त पर्यायी स्वरूपात वापरल्या जाणार आहेत. देशात डिजिटल व्यवहार वाढत असले तरी रोख रकमेची मागणी अजूनही कायम आहे. त्यामुळे कागदी चलन पूर्णपणे बंद न करता अधिक सुरक्षित पर्याय म्हणून हा विचार सुरू आहे. मुंबईत मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेस नेते KC वेणुगोपाल यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून आगामी मुख्यमंत्री पदाची शपथविधीसाठी निमंत्रण दिल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या संवादानंतर उद्धव ठाकरे शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. या निमंत्रणानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून शपथविधीपूर्वीच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष केंद्रित झालं आहे. राज्यात सध्या एक बातमी जोरात व्हायरल होते की लाडकी बहीण योजनेत KYC न केलेल्या महिलांना 1500 रुपयाचा लाभ बंद होणार आहे. या चर्चेनुसार जवळपास 80 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आलं असल्याचं सांगितलं जाते. सरकारी माहितीनुसार योजनेत सुरुवातीला मोठ्या प्रमाणात अर्ज आले होते, पण नंतर पात्रता तपासणी, KYC आणि छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली. यातून KYC न केलेल्या महिला, सदन महिला, नोकरदार महिला आणि महिलांच्या नावाने लाभ घेणाऱ्या पुरुषांना वगळण्यात आले. त्यामुळे ही संख्या कमी झाली आहे. ज्या महिला पात्र ठरल्या आहेत त्या गरीब आणि गरजू आहेत. काही महिलांना तर कमवण्याचा काही स्रोत नाहीये. त्यामुळे या सर्व महिलांपर्यंत आता हा लाभ मिळणार आहे. राज्यात कुठे मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळतायत तर कुठे कडक उन्हाचा तडाखा जाणवतोय. अशातच मुंबईच्या पश्चिम उपनगरात पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, विलेपार्ले आणि सांताक्रूज या भागात पावसाच्या सरींनी नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा दिलाय. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना या पावसामुळे थोडा थंडावा मिळालाय. दरम्यान हवामान विभागाने आज येलो अलर्ट जारी केला असून काही भागात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबईसह पालघर आणि ठाण्यातही पुढील काही दिवस पावसाच्या सरींची शक्यता आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्येही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. भंडाऱ्यातही सायंकाळी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
टीआरपीच्या शर्यतीत मोठा धमाका करत स्टार प्रवाहाने नुकत्याच 8 नव्या मालिकांची घोषणा केली. या मालिकांचे प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. याच मालिकांपैकी एका मालिकेत प्रमुख नायिकेच्या भूमिकेत सोशल मीडिया रील स्टार श्रद्धा पवार झळकणार आहे. त्यामुळे ती छोट्या पडद्यावर पदार्पण करत असल्याने तिची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक जोडी चिन्मय मांडलेकर आणि मंदार देवस्थळी यांची नवी मालिका मराठी मीडियम लवकरच स्टार प्रवाहावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका मराठी शाळांच्या अस्तित्वावर आणि मराठी अस्मितेवर आधारित असून तिचा प्रोमो सध्या प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.